असं नाही, असं नाही. कुठे होणार आहे मुख्यमंत्र्यांची? मान्य फडणवीसशी बोलणं झालं आहे. फडणवीसजींना ज्या सांगितलं असेल तिथे मी जातो. कुठे चाललंय मुख्यमंत्र्यांना? मुख्यमंत्री सांगितलं मागे घेणार का तुम्ही उमेदवार? तिथंच गेल्यावर ठरेल. आणि असा कुठलाही अन्याय घडणार नाही, या भागातल्या कार्यकर्त्याचं मन दुखावेल अशी कुठलीच घटना घडणार नाही. भेट कुठे आहे? भेट कुठे आहे तुमची? माननीय फडणवीसशी बोलणं झालं तेच मला सांगू शकते. नाही, मी कार्यकर्त्यांच्या मताची सहमत आहे. कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर आहे. मी कार्यकर्त्याची मताची सहमत आहे. सीएम साहेबांनी तुम्हाला तुमचं मत विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? काय नाही, मी कसा कार्यकर्त्याचं मत मांडीलच. कार्यकर्त्यांचं मत मांडीलच. कार्यकर्त्यांचं मी मत मांडणार आहे. आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. नाही, असं कुठलाच विषय होणार नाही. असा कुठलाच विषय होणार नाही. कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय कुठलाच होणार नाही. बरं, मला एक सांगा की आता आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाचे अधिकार दिले जातील आणि त्या पद्धतीने कामं कुठले अडथळा होणार नाही. तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला. सीएम साहेबांनी बोलून घेऊ, आपण काही चिंता नाही. अपक्ष लढणार नाही. अपक्ष लढणार नाही. सांगतील ना, सांगतील. शक्य आहे. नाही, असं सांगितलं शक्य आहे. माझं काय म्हणणं आहे, कसं मिळेल? नाही कुठल्याही कसं मिळेल? तुम्ही जर अर्ज वापस घेतला तर? माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल. होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील. या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. नाही, मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते. आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, असं कुठलंही कृत्य करू नका. असं कुठलंही करू नका. भावना दुखावल्या जातो.